धुळेकर जनतांना एवढं सांगेल की भगवंत आहे, त्याची आराधना करा, तुमचं दुःख दूर होईल. मी खरोखर भगवंत आहे हे सांगू शकतो. तर नमस्कार मंडळी, मी आपली लाडकी खानदेशी मुलगी. व्हिडिओची सुरुवात आवडली ना, इच्छा पण आहे मंदिर बघायची, तर चला मग आपण आता मंदिरात जाणार आहोत. धुळ्याच्या गजबजणाऱ्या गल्लींमध्ये किती गजबज असली तरी एक वेगळीच मनाला शांतता लागते, ते फक्त धुळेकरच समजू शकतो. तर धुळ्याच्या गजबजणाऱ्या गल्लींमध्ये आपण अशा एक छान ठिकाणी पोहोचलो आहोत. तर मंडळी, आपण आलो आहोत खारेका सारास म्हणजे आपले खाटूश्याम बाबांच्या मंदिरात. आता आपण मध्ये जाऊ आणि दर्शन घेणार आहोत. तर मंडळी, मंदिरात गेल्या ते आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती दिसतात. तर सुरुवातीला साईबाबा, संतोषी माता, नंतर आपले संकट मोचन हनुमान, त्यानंतर रामदेव बाबांचे सुंदर असं मंदिर आहे किंवा आपण म्हणू शकतो की मूर्ती, आणि त्यानंतर येतात आपले हारेका सारा म्हणजे बाबा खाटूश्यामांची सुंदरशी अशी मूर्ती. आणि तिथून पुढे गेला ते आपल्याला आपले लाडका बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा, व शेवटी आपल्याला संत नामदेव व संत नरहरी यांची सुंदरशी अशी मंदिर व मूर्ती तिथे दिसेल, जे एकाच ठिकाणी तुम्हाला बघता येणार आहे. आणि भाविकांची तुम्ही गर्दी बघू शकता, प्रचंड गर्दी असते. तर सगळेजण आशीर्वाद घेत होते, मी पण आशीर्वाद घेतले. बाबांच्या मंदिरात आपण आलो, दर्शन वगैरे घेतो, आणि ते एक मंदिर नाही तर खूप साऱ्या मूर्ती पण आहेत जे आपल्याला बघायला भेटत आहेत. तर आपण तुम्हाला माहिती का मंडळी, मंदिरात आपण मूर्त्या वगैरे बघितल्या, पण इथे जे मंदिरात काम करतात म्हणजे जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. मंदिराची स्थापना कधी झाली, कोणत्या तिला गर्दी असते, कधी यावे. आणि मी इथे एक लेटर पॅड बघितली त्याच्यात ती देवताची अर्जी कशी करावी, त्याबद्दल पण आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. राजेंद्र शर्मा आहे पुजारी, आणि मी या मंदिरात इयत्ता 5वी पासून सेवेसाठी आहे. सदर पुजारीचं कामकाज 13 वर्षापासून बघित आहे. मला मंडळाच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून मला 50 वर्ष झाली इथे. या मंदिराला 60 वर्ष झाली आहे. ह्या ज्या मूर्त्या आहे खाटू श्यामजीच्या, हनुमंताच्या आणि साईबाबाच्या, यांना कालावधी 25 ते 26 वर्ष झाली आहे यांची स्थापना होऊन. आधीच्या मूर्त्या ज्या होत्या त्या गणपती, रामदेव बाबा आणि संतोषी माता ह्या मूर्तींची स्थापना झाली. ते या मंदिरचं नवनिर्माण त्या मंदिराने ओळखलं जात होतं. नंतर मग यांची स्थापना झाली, आणि तेव्हा लोकांना ज्यावेळेस मोबाईलद्वारे जे व्हायरल झालं की खाटू श्याम ह्या पद्धतीने मनोकामना पूर्ण करतात, हर एक का सहारा श्याम बाबा हमारा, तर त्या पद्धतीने ते ओळखले जातात. आणि त्यांची आज महिमा सगळीकडे भरात सगळीकडे ते ओळखले जातात. आज बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी बाबांचे मंदिर नाहीये त्या ठिकाणी उभारले जातात ते, आणि भक्तांसाठी ते खुले केले जातात ते. त्या पद्धतीने त्यांची मनोकामना पूर्ण होते भक्तांची. आणि इथेही दर एकादशीला, द्वादशीला बाबांची जी गर्दी आहे भक्तांची ती येत राहते आपली मनोकामना घेऊन. आणि अशा पद्धतीने अर्जी ती है नारळावर लाल शाईच्या पेनने अर्जी लिहितात. अर्जीचा फॉर्मेट आम्ही दिलेला आहे, त्या फॉर्मेटच्या नुसार ते लिहिल्यानंतर आपली जी मनोकामना ती लिहायची असते. ते या अशा कलेवा तेंदा लपटून त्या नारळावर ती अर्जी लावायची आणि बाबांपुढे अर्पण करायची. त्यांची मनोकामना पूर्ण होते. आरतीची वेळ सकाळची 8, 8:15 सुमारास आहे.
हा, आणि रात्री जे आहे सायंकाळी 6:15 आरती चालू होते. मंदिराचं टायमिंग काय? मंदिराचं आता अखंड चालू आहे. सध्या बाहेरगावून जे लोक येतात त्यांच्यासाठी आम्ही ती सुविधा आमच्या मंडळाचे अध्यक्ष ते कैलास भाऊ अग्रवाल यांनी या ठिकाणी त्यांनी ती सोय करून दिली आहे. आणि बाबा आता भाटुश्याम बाबांचं सगळीकडे माहिती, सगळीकडे बाबा की बरोबर. दुःख हरण्याचं काम करतात, सगळेजण भक्त येतात. तर असं काही भक्तांचा अनुभव आहे कसं तुम्हाला आला किंवा तुम्हाला सांगितलं आहे की बाबा? बऱ्याचशा लोकांची कामं जे आता 2 दिवसापूर्वी एकाला वॉलचा प्रॉब्लेम होता. त्यांची फॅमिली आलेली होती. त्याच्या वॉलचा रिपोर्ट त्याला ऑपरेशनचं सांगितलं होतं. बाबांनी त्याची अर्जी ठेवल्यानंतर त्याची जे संकट होतं त्याच्यावरचं ते दूर केलं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर अजून एक कपल आलं होतं, पूर्ण फॅमिली 8-10 लोक होते. त्यांच्या 2 मुलांना कॅन्सर सांगितलं होतं डॉक्टरांनी. तर कॅन्सरचाही रिपोर्ट नील आला. त्यांनी प्रसादी वगैरे चढवली, दर्शन घेतले. बाबांनी माझी मनोकामना पूर्ण केली असं त्यांचे उच्चार म्हणजे वाक्य होते त्या फॅमिलीचे. आणि खरोखर त्यांची आई मनापासून तिला हर्ष उल्हास म्हणजे आनंद एवढा झाला होता की माझ्या मुलांचं भगवंताने मी जी विनंती केली होती त्या भगवंताने असा आशीर्वाद दिला म्हणून मी भगवंताची ऋणी आहे म्हणे. त्या हिशोबाने तिने ते सगळं तिच्या भाषेत तिने हे केलंय भावाचं. सगळ्यांचे अनुभव झाले बाबा, आता तुम्हाला काय अनुभव आलाय ते सांगा. माझा फार अनुभव आहे. माझा स्वतःच्या घरच्या मंडळीचा वॉलचा ऑपरेशन झाला होता शिर्डी हॉस्पिटलला. मला रक्त डोनर भेटत नव्हता. मी ह्या मंदिराची सेवा करत होतो. 22 ते 23 दिवस मी शिर्डीला होतो. तर ब्लड डोनर कोणी भेटत नव्हता. शेवटी माझा शालक मी तयार झालो. तर शालक म्हणे मला इस्तमा आहे, माझं रक्त चालतं नाही चालतं म्हणे. त्याच्याकरता मी आदल्या दिवशी फार रडलो. पण काय माहिती काय भगवंताची कृपा झाली. यांना आठवण करायचो त्या ठिकाणी. आणि शिर्डीच्या साईबाबांना पण तिथं पण आठवण करायचो. इथं माझ्या मंदिरात सुद्धा साईबाबाची प्रतिमा आहे. तर कोपरगावहून कमीत कमी 22 ते 23 मुलं शिर्डीच्या दर्शनाला आले होते. ते एका सोशल वर्करने शर्मा कोणी आहे त्या ठिकाणी, तर त्यांनी पाठवलं. माझ्या शालकाशी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर होता. तर त्यांनी ते कॉन्टॅक्ट नंबरच्या बेसवर त्यांनी ते 4 मुलं त्यातली त्यांनी ब्लड डोनेट केलं आणि माझी त्या ऑपरेशनची चिंता दूर केली. मी खरोखर भगवंत आहे हे सांगू शकतो. बाकी धुळेकर जनतांना काही सांगायचं बाबा? मला तर भरून धुळेकर जनतांना एवढं सांगेल, भगवंत आहे, त्याची आराधना करा, तुमचं दुःख दूर होईल. खाटूश्याम बाबांच्या कीर्तीबद्दल तर आपल्याला माहितीच आहे, पण मंडळी इथे रामदेव बाबांची सुंदरशी अशी मूर्ती आणि रामदेव बाबांबद्दल बऱ्याच लोकांना हवी तेवढी माहिती नाही, पण आपल्याला ती माहिती जाणून घेता येणार आहे. तर चला आता आपण बाबांकडून रामदेव बाबांविषयी माहिती जाणून घेऊया. हा, तसेच रामदेव बाबा जे आहे हे द्वारकाधीशचे अवतारी कलियुगात त्यांनी अवतार घेतला होता. तर हे आईच्या गर्भाशयाने नाही झालेले. त्यांनी जन्म जो घेतला आहे कुंकवाच्या पावलाने पाण्यात अवतरले. राजमहालात कुंकवाचे पावलं म्हटले होते. राजमहालात ते अवतरले, पाण्यात अवतरले. आणि पाण्याची भांडी जी आहे दुधात रूपांतर झालं त्या राजमहालाची जेवढी भांडी होती ती, आणि लखलखीत प्रकाश झाला. असं बाबांचे जन्म कलियुगात अवतार घेऊन मानवताचा संदेश दिला. म्हणजे लहान हलक्या जातीचा आहे, तू शूद्र जातीचा आहे, हे मिटवण्यासाठी बाबांनी अवतार घेतला. ज्यांना पांढरी डाग आहे किंवा ज्यांना निपुत्रे आहे त्यांना संतांची प्राप्ती दिली आहे बाबांनी, असे यांना सुद्धा अर्जी लागते या ठिकाणी. ज्यांना अपंगतत्व नंतर आलंय त्यांना ते चालायला लावून दिले. असे भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे रामदेव बाबा कलियुगी अवतारी आहे. बाबांना अर्जी सारखीच येते बाबांना. जे आहे ना, जसं इथे खाटू श्यामजीला नारळ चढवतात, याला कलेवा बांधून नारळ चढवलं तरी आणि मनोमनी बाबांसमोर प्रार्थना केली तर मनोकामना पूर्ण होते. सगळे अर्ज आहे खाटूला पाठवावं लागतं मला. तिकडे जातात म्हणजे अर्जी? मग भक्त लोक जातात त्यांच्या बरोबर पाठवत होतो. आता 2 टप्प्यात राहिली एवढी अर्ज येते.
तर मंडळी, जर तुम्हाला बाबांना अर्जी करायची आहे, पण तुम्ही खाटू श्यामच्या मूळ ठिकाणी जाऊ शकत नसणार, तर तुम्ही येथे येऊ शकता आणि बाबांना अर्जी करू शकतात. इथून त्या अर्जी बरोबर खाटू श्याम महाराजांच्या मुख्य ठिकाणी पोहोचवल्या जातात. त्यामुळे तुमच्या अर्जी योग्य ठिकाणी बरोबर जाणार आहेत आणि तुमची इच्छा पण पूर्ण. आणि या सगळ्यांमध्ये लक्ष वेधलं ते आजींनी. तब्येतीचं कारण न देता आजी तिथे पोहोचल्या होत्या आपली अर्जी बाबांना देण्यासाठी, मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर मंडळी, आपले जे कारण असतात की आम्ही जाऊ शकत नाही किंवा काय, पण मनापासून इच्छा केली तर नक्की तुम्ही जाऊ शकणार. आणि सगळेजण अर्जी करत होते, तर माझी पण एक इच्छा होती, तर ती पण मी अर्जी केली बाबांना. तर मंडळी, ते म्हणताना भगवान देतात छप्पर फाडके देत आहे. तर आपण आलो होतो आणि आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढी म्हणजे माहिती भेटेल. ठरलं होतं की बाबा आपल्याला माहिती सांगतील, पण आपल्याला खूप सारी माहिती भेटली, खूप सारे लोक भेटले आणि देवाची कृपा म्हणावी की ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची ती, म्हणून सगळं आपल्याला ऐकायला भेटलं, बघायला भेटलं. तर कशी वाटली मंडळी सगळी माहिती. आणि आता ते विविध कार्यक्रम पण होत असणार आहे, आपण त्यांना पण नजरे लावणार आहोत. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा, म्हणजे या खानदेशी मुलगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी.